महायुतीतील मंत्र्यांना पालकमंत्री पदाचं वाटप झालंय, मात्र यावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये वादाचा मोठा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे तर रायगडची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती। मात्र नाराजी उफाळल्यानं अखेर या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे। बघूया। शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले या दोघांना पालकमंत्री पदापासून वगळण्यात आले। त्यांच्यासाठी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत हे सुद्धा मैदानात उतरले होते। त्यासोबतच गोगावलेंच्या समर्थकांनी मुंबई पुणे महामार्गावर आंदोलन करून निषेध नोंदवला होता। नाराजी नाट्य चांगलंच रंगल्यानं अखेर नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। आम्ही सगळे सुसंस्कृत आहोत, त्यामुळे चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यात येईल। त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून महामार्ग थांबवणार नसल्याचं म्हणत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना डिवचले। राजकारणामध्ये काही वेळेला काही गोष्टी घडत असतात, पण या घडत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सुसंस्कृत आहोत, विचारधारेशी बांधले गेलेलो आहोत। आम्हाला चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत विचाराचा दिशा त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे जे असेल ती चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। प्रत्येकाला अपेक्षा असतात, त्यामुळे भरत गोगावलेंनी अपेक्षा ठेवणं त्यात वावगं काय असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू। आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण आम्ही पालकमंत्री म्हणून तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही असा गर्भित इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय। आम्ही सुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा, जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून, प्रामाणिकपणे महायुती बरोबर राहून, आणि तरी सुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही। पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेल्या मतभेदाचं विरोधकांना आयतकोलीत मिळाले। महायुतीत सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जनता सरकारला स्थगिती देणार असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय। काय ड्रामा चाललाय? इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला, बहुमत मिळाला, तुम्ही हे सांगत होतात की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही। हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे? आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी, आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे। मुख्यमंत्री परदेशी असताना पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये पालकमंत्री कोण बनणार, कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावर जर सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय? बरं, हे स्थगिती कोणाच्या हट्टापोटी दिलेली आहे? सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत, त्यामुळे स्थगिती आलेल्या नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।